बीडमध्ये आज डीपीडीसीची बैठक होतीये, तर अजितदादा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासाठी दाखल झालेले आहेत। डीपीडीसी बैठकीच्या आधी सर्व शासकीय विभाग प्रमुखांशी ते चर्चा करतात। तर आपण पाहतोय या ठिकाणी प्रकाश सोळंके सुद्धा दाखल झालेले आहेत। डीपीडीसीच्या बैठकीच्या आधी सर्व शासकीय विभाग प्रमुखांशी अजित पवार चर्चा करणार असल्याची माहिती आहे। सकाळीच खरं तर त्यांनी सज्जड दम सुद्धा या सगळ्यांना दिलेला आहे आणि आता प्रकाश सोळंके जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते सुद्धा इथे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुद्धा सुरुवात होणार आहे। धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्याकडे बीडचे पालकमंत्री भाड्याने दिल्याचा आरोप अनेकांनी केला। अजितदादा आज पालकमंत्री म्हणून बीड पहिली डीपीडीसीची बैठक घेणार आहेत। परिस्थिती बदलेल असं तुम्हाला वाटतंय का? आता निश्चितच बदलेल। अजितदादा एक अतिशय शिस्तप्रिय आणि कणखर नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मागच्या कालावधीमध्ये जे काही या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना अधिकार दिले असताना सुद्धा डीपीडीसीच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळेल अशी काही भूमिका घेतली नव्हती। त्यांनी बहुतांश निधी हा परळी मतदारसंघामध्ये वापरण्याचं काम केलं होतं आणि त्यामुळं सर्वच आमदारांमध्ये असंतोष होता। पण ही परिस्थिती आता निश्चित बदलेल आणि सर्व मतदारसंघांना समान न्याय मिळेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे। धनंजय मुंडे अजूनही मंत्री आहेत, बीडमधलं निर्णय क्षमता अजूनही त्यांच्याकडे असू शकते का? काय वाटतं तुम्हाला? नाही, त्याच्या बाबतीत तसं काही मानण्याचं कारण नाही, कारण आता पालकमंत्री दादा आहेत। दादाच सर्व निर्णय घेतील, त्यांना ही परिस्थिती माहिती आहे आणि हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हे सामाजिक सलोखा टिकला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून दादाच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं कारवाई होईल अशी मला खात्री आहे। कॅमेरामन निलेश गरुडसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, माजलगाव, बीड।